आता डबल एक प्लांट घेऊ आपण. हे प्लांट आहे. हे याचे लिव्स आहे. मग झालं सर, एवढी डिझाईन कशाच काढा लागते. आता हे प्लांट आहे, याच्यामध्ये जेव्हा या यांची मुवमेंट होते, मुवमेंट झाल्यानंतर आता मी तुम्हाला आधी दाखवलं, जेव्हा असिमिलेशन झाल्यानंतर हे या फॉर्म मध्ये राहतात. मग प्लांट मध्ये जसं आता नायट्रोजनचं असिमिलेशन झाल्यानंतर नायट्रेटचं रूपांतर कसं होते सांगितलं होतं मी. त्याच्यापासून कसं ग्लुटारिक ऍसिड ग्लुटामाइन बनते. तर त्याच्यामधला फक्त जर एका ह्याच्यावरून असे क्वेश्चन येते की असा कोणता न्यूट्रिएंट आहे जो एकदम स्पेशल एकटाच राहते, इधर वे जाने का तो अकेले. हा झिंकही आहे म्हणा, झिंक वगैरे नाही, पण जेव्हा ते अप्लाय करतात ना त्यांच्यासोबत झिंक सल्फेट वगैरे हे अप्लाय केल्या जातं, बाकी अप्लाय करतात. पण क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे, जो सगळीकडे फिरते स्पेशल आहे, आता झिंक मॉडरेटली मध्ये आहे, हायली मोबाईल मध्ये आहे. हा, पोटॅशियम मॉलिब्डेनम पण जेव्हा अपटेक करते ना, मॉलिब्डेनमला ऑक्सिजनची गरज पडते. मॉलिब्डेनम O4 या फॉर्म मध्ये अपटेक करते, लक्षात ठेव जाते मॉलिब्डेनम. आता जेव्हा हे न्यूट्रिएंट प्लांट मध्ये अपटेक केल्या जातात, तर तेव्हा तुम्हाला जेव्हा डिफिशियन्सी सिमटम्स आता काय म्हटलेले आहेत, हायली मोबाईल जे आहेत यांचे डिफिशियन्सी सिमटम्स तुम्हाला दिसतील इथं, NPK मग कारण का बरं आहे, कारण काय आहे, जेव्हा आपण प्लांट मध्ये इथून काहीतरी फर्टिलायझर वगैरे इथं अप्लाय केल्यानंतर यांची मुवमेंट हळूहळू कुठे झाली, इथं इथं झाली. हळूहळू प्लांट काय होत आहे, मोठं होत आहे. प्लांट मोठं होत आहे, हळूहळू हळूहळू मोठं होत आहे. मग इथं कुठंतरी समजा आता नायट्रोजन आले, ते इथं थांबते. नायट्रोजन काय झालं, काही अडचण आहे काय? मग काय सुरू आहे, गोष्टी काय सुरू आहे, क्वेश्चन विचारू काय? मग म्हणजे झालं काय ते सांगा पहिले, काही अडचण असेल तर ते सॉल्व्ह करा पहिले, मग हे सांगतो मी. आता नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम हे हळूहळू इथं येऊन जमा झाले. डिफिशियन्सी पहिली शो कुठं होईल, इथं. पण मग इथं डिफिशियन्सी आल्यानंतर हे सगळे कुठं जाऊन बसतील, इथं वर जाऊन बसतील. म्हणून यांची डिफिशियन्सी कुठं येते, इथं या पार्ट मध्ये. हे डिफिशियन्सी सांगत आहे मी, डिफिशियन्सी सिमटम्स. म्हणून तुम्हाला जेव्हा असा क्वेश्चन येईल की नायट्रोजनची डिफिशियन्सी किंवा अशा टाइप मध्ये डिफिशियन्सी शो करत आहे की लोअर ल्यूज मध्ये क्लोरोसिस आला, लोअर ल्यूज मध्ये विशेप क्लोरोसिस आला, लोअर ल्यूज मध्ये काय आहे, व्हेन्स येलो झाल्या, लोअर ल्यूज मध्ये व्हेन्स ग्रीन झाल्या. खूप इम्पॉर्टंट आहे हे, वेळेवर समजत नाही. आता मी लिहून देत तुम्हाला ते समोर, प्रत्येक ल्यूज मध्ये कुठं कुठं सिम्पटम येतात. तर तेव्हा तुम्हाला समजते की NPK मगमो हे जे आहेत हे हायली मोबाईल आहेत, हे वर जाऊन बसलेत, यांची डिफिशियन्सी कुठे येते, खाली. त्याच्यानंतर दुसरे कोणते कोणते, लेस मोबाईल हे पाहिजे तेवढी मुवमेंट होत नाही यांची, तर यांची डिफिशियन्सी कुठे येते, नवीन न्यूज मध्ये, न्यू न्यूज मध्ये. यांची डिफिशियन्सी शो करतात ओल्ड न्यूज मध्ये. नंतर हे जे फेकू माणसं आहेत, यांची डिफिशियन्सी कुठे येते, न्यू न्यूज मध्ये. यांची डिफिशियन्सी येते न्यू न्यूज मध्ये. नंतर झिंक जो आहे हा पूर्ण प्लांट मध्ये कुठेही डिफिशियन्सी शो करते. झिंक जेव्हा डिफिशियन्सी शो करते, तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा हे असं लीव्ज आहे, तर त्याच्यामध्ये अशा स्ट्रिप्स मध्ये पण विल्टिंग येते, आणि थोडेफार काही ठिकाणी स्पॉट पण येतात, कलर डायरेक्ट चेंज होते. हे डिफिशियन्सी सिम्पटम पूर्ण प्लांट मध्ये कुठेही येते. आणि कॅल्शियम आणि बोरॉन जे आहेत, कॅल्शियम आणि बोरॉन यांची डिफिशियन्सी सिम्पटम येतात इथं, कुठं, टर्मिनल बर्डवर. टर्मिनल बर्डवर कोण आहे, कॅल्शियम आणि बोरॉन, कॅल्शियम आणि बोरॉन. कारण हे काय आहे, हे अप्लाय केल्यानंतर जिथं अप्लाय केले हे खालच्या खालीच थांबतात. आणि हे कोणते आहेत, हे दोनच न्यूट्रिएंट असे आहेत, हे रिडिस्ट्रीब्युशन आणि रिट्रान्सलोकेशन शो करत नाहीत. म्हणजे एखादा न्यूट्रिएंट एका ठिकाणी अप्लाय केला, तर त्याच्यामध्ये रिडिस्ट्रीब्युशन आणि रिट्रान्सलोकेशन जर होत असलं तर तो मोबाईल आहे. तो जर होत नसलं तर ते यात कॅल्शियम आणि बोरॉन सारखे ज्या ठिकाणी दिले त्या ठिकाणी थोडीफार मुवमेंट करतील आणि थांबून जातील. म्हणून यांची डिफिशियन्सी इथं येईल वर, ते यात कॅल्शियम आणि बोरॉन. समजे क्या?
झालं लिहून? म्हणजे हा कन्सेप्ट मी याच्यासाठी सांगत आहे की जेणेकरून आता जे आपण समोर लेक्चर पाहू राहिलो ना, त्याच्यामध्ये किती पॉईंट दिलेले आहेत. नायट्रोजनचं हे फंक्शन, फॉस्फरसचं हे फंक्शन, पोटॅशियमचं ते फंक्शन, एवढे सगळे पॉईंट वाचून वाचून तुम्ही किती वाचले तरी ते ऐन वेळेला तुमच्या लक्षात येणार. म्हणून जिथून क्वेश्चन येतात तेवढे मेन पॉईंट तुमच्या लक्षात आले पाहिजे. बाकी जे आहे मग ते तुमच्या रिडिंगवर डिपेंड आहे. आता याच्यामध्ये सर्वात आधी कोणकोणते सिमटम्स येतात. पहिले तर प्लांट शो करते क्लोरोसिस. क्लोरोसिस म्हणजे काय? लॉस ऑफ क्लोरोफिल. लॉस ऑफ क्लोरोफिल. आता क्लोरोसिस जेव्हा सिमटम शो करते तर त्याच्यामध्ये सर्वात आधी आधी आपण पाहू कुठं? ओल्डर ल्यूज मध्ये. ओल्डर म्हणजे कोणते? ओल्डर ल्यूज मध्ये मग कोणाची डिफिशियन्सी येते? एन, पी, के, मॅग्नेशियम आणि मॉलिब्डेनम. तर त्याच्यामधला सर्वात आधी जो क्लोरोसिस शो करते, क्लोरोसिस क्लोरोसिस म्हणजे कसं? ज्याच्यामधून ग्रीन कलर हळूहळू कमी होणे. आणि दुसरं एक राहते नेक्रोसिस. एक राहते नेक्रोसिस, एक राहते क्लोरोसिस. नेक्रोसिस म्हणजे डायरेक्ट काय आहे? डेथ ऑफ टिश्यू. डेथ ऑफ टिश्यू. हाच पार्ट तुम्हाला पॅथॉलॉजी मध्ये कामात पडणार आहे. डिस्कलरेशन म्हणजे हळूहळू काय होते? पानाचा जो कलर आहे हळूहळू कमी होते. काही ठिकाणी काय होते? पर्पल पिगमेंटेशन होते. जे अँथोसायनिन, जर समजा रेड कलर प्रेझेंट असला तर अँथोसायनिन त्याच्यामधला हळूहळू गायब होते, जसं टोमॅटो मध्ये राहते. नंतर अँथोसायनिन कशामध्ये राहते? ब्रिंजल मध्ये राहते. तो कलर वगैरे जाणे, दुसरा येलो सिमटम्स येणे, तर त्याला म्हणतो आपण डिस्कलरेशन. आता पहिलं जे आहे क्लोरोसिस, या क्लोरोसिस मध्ये काय दोन न्यूट्रिएंट सिमटम शो करतात. आता त्याच्यामध्ये दोन टाईप, एक राहते येलो व्हेन्स आणि एक राहते ग्रीन व्हेन्स. येलो व्हेन्स मध्ये हे जर समजा प्लांटचं लीव्ज आहे, या लीव्ज मध्ये ह्या ज्या आतमधल्या ज्या ह्या व्हेन्स आहेत, ह्या पूर्णच्या पूर्ण व्हेन्स ह्या काय होतात? ह्या पूर्ण व्हेन्स येलो होतात. हा डिफिशियन्सी सिमटम असं जर तुम्हाला बोलल्या गेला, असा जर क्वेश्चन आला की लोअर ल्यूज मध्ये ज्या व्हेन्स रिमेन ग्रीन राहतात आणि आत व्हेन्स येलो होतात आणि आतमधला जो व्हेन्सच्या मधातला पार्ट आहे हा सुरुवातीला ग्रीन राहते, मग हळूहळू हळूहळू ह्या व्हेन्स येलो झाल्यानंतर मग हा आतमधला पार्ट हळूहळू हळू हा येलो होते. तर तो डिफिशियन्सी कोणत्या याची आहे? तर ते नायट्रोजनची. ते डिफिशियन्सी कशाची आहे? नायट्रोजनची आहे. त्याच्यानंतर हे जे ल्यूज आहे, या ल्यूज मध्ये आपल्याजवळ कोणता आहे? ग्रीन कलर आहे. ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या व्हेन्स आहेत ह्या डायरेक्ट ग्रीन होतात आणि आतमधला पार्ट जो आहे तो येलोच राहते. तेव्हा डिफिशियन्सी सिमटम्स कोणत्याचे राहतील? तर ते डिफिशियन्सी सिमटम कशाचे आहेत? पोटॅशियम, आपलं मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचे. हे कोणतं झालं? ओल्डर ल्यूज मध्ये. इथंच एक पॉईंट कुठंतरी नोट्स मध्ये असं लिहून ठेवा की ओल्डर ल्यूज मध्ये नायट्रोजन जे डिफिशियन्सी सिमटम्स शो करत आहे तेच डिफिशियन्सी सिमटम्स न्यू ल्यूज मध्ये सेम सिमटम कोण शो करेल? तर सल्फर शो करेल. मॅग्नेशियम जो डिफिशियन्सी सिमटम ओल्डर ल्यूज मध्ये शो करत आहेत, हेच सेम सिमटम्स न्यू ल्यूज मध्ये कोण शो करेल? तर तिकडे मॅंगनीज शो करेल. म्हणजे तुम्हाला दोन्ही ठिकाणी, आणि याला म्हटलं जाते जनरल क्लोरोसिस. हा जो पार्ट आहे याला म्हटलं जाते जनरल क्लोरोसिस. की जनरल टाइप ऑफ क्लोरोसिस हा कोणत्या ओल्डर न्यूज मध्ये कोण कॉज करते? तर नायट्रोजन कॉज करते, जनरल क्लोरोसिस. आणि याला म्हटलं जाते, तुम्ही वाचलं असेल मॅग्नेशियमचं, याला म्हटलं जाते इंटरव्हेनल क्लोरोसिस. व्हेनच्या आतमध्ये क्लोरोसिस झाला. व्हेन्स तशाच आहेत हिरव्या, व्हेनच्या आतमध्ये क्लोरोसिस झाला तर तो आहे इंटरव्हेनल क्लोरोसिस. इकडे आणखी येते की व्ही शेप बर्निंग कशामध्ये होते, किंवा व्ही शेप क्लोरोसिस कशामध्ये होते? व्ही शेप जर क्लोरोसिस म्हटला तर तो कशामध्ये होते? नायट्रोजन मुळे होते. जर याच्याच सोबत एक पॉइंट लक्षात ठेवा, इन्व्हर्टेड व्ही शेप जेव्हा क्लोरोसिस होते तर तो कशा डिफिशियन्सीमुळे होते? पोटॅशियमच्या डिफिशियन्सीमुळे. व्ही शेप क्लोरोसिस नायट्रोजनच्या डिफिशियन्सीमुळे, इन्व्हर्टेड व्ही शेप क्लोरोसिस तर तो कशामुळे होते? पोटॅशियमच्या डिफिशियन्सीमुळे. त्याच्यानंतर आहे नेक्रोसिस. आता नेक्रोसिस मध्ये पण दोन टाईप आहे. नेक्रोसिस मध्ये
जसं इकडे नायट्रोजन झाला आपला आणि कोणता झाला मॅग्नेशियम. तर नेक्रोसिस मध्ये काय आहे, डेथ ऑफ टिश्यू. डेथ ऑफ टिश्यू त्याच्यामध्ये जेव्हा हे लिव्ज आहे, या लिव्ज मध्ये काय येतात, असे डेड स्पॉट येतात. डेड स्पॉट कुठे येतात मग, असे मार्जिनवर. पण डेड स्पॉट, मार्जिनवर येणारे डेड स्पॉट, मार्जिनवर येणारे डेड स्पॉट, डेड स्पॉट कुठे आहेत, मार्जिन. डेड स्पॉट्स ऑन मार्जिन, डेड स्पॉट्स ऑन मार्जिन. आणि हळूहळू मग काय आहे, हळूहळू असे स्पॉट पडल्यानंतर हा भाग हळूहळू अशा टाईपचा डेथ होत जाते. तर हे कशाचे सिम्पटम्स आहेत असं विचारतात. तर हे कशाचं आहे, तर हे पोटॅशियमचे सिम्पटम्स आहेत. पोटॅशियमचे सिम्पटम्स आहेत. आणि हळूहळू तेच काय आहे, त्याला आपण म्हणतो बर्निंग सिम्पटम्स. म्हणून तुम्ही वाचलं असेल की क्लोरोसिस अशा टाईपचा होते ज्याच्यामध्ये तुम्हाला जे झाडाचं लीफ आहे ते जळल्यासारखं दिसते, बर्निंग सिम्पटम. तर ते पोटॅशियम शो करते. त्याच्यानंतर इकडे जो नेक्रोसिस होते, इकडे पण नेक्रोसिस सेम होते, सेम नेक्रोसिस होते. पण जे डेड स्पॉट्स आहेत, हे डेड स्पॉट कुठे येतात, सेंटर ऑफ द लिव्ह, लिव्हच्या मधामध्ये, मार्जिन मध्ये येत नाही, मार्जिन मध्ये येत नाहीत, मधात येतात. तर हे कशाचे सिम्पटम्स आहेत, तर हे मॉलिब्डेनमचे सिम्पटम्स आहेत. नेक्रोटिक पॅचेस ऑन द सेंटर ऑफ द लिव्ह, तर हे कशाचे आहेत, मॉलिब्डेनमचे सिम्पटम्स आहेत. आणि हे सगळं जे आपण पाहत आहे, हे कशामध्ये पाहत आहे, ओल्डर लिव्ह मध्ये. न्यू लिव्हची गोष्ट वेगळी आहे, हे ओल्डर लिव्ह मध्ये. आता आपण न्यू लिव्ह मध्ये पाहू. हे लिहिणं झालं का? आता याच्यामधले कोणकोणते राहिला, हा नायट्रोजन झाला, मॅग्नेशियम झाला, पोटॅशियम झाला, मॉलिब्डेनम झाला. एक बाकी आहे फॉस्फरस. त्या फॉस्फरसचं जेव्हा गोष्ट येईल तसा तर हा तिकडे रूट डेव्हलपमेंट साठी चांगला काम करते. पण फॉस्फरस जेव्हा येईल तर तेव्हा सरळ सरळ डायरेक्ट काय होते, पर्पल कलरचं डिस्कलरेशन होते. लिव्हचा चेंज कलर होऊन, तुम्ही पाहिलं असेल ना, एखादं ऑर्नामेंटल क्रॉप आहे, ऑर्नामेंटल प्लांट पाहिले असेल तुम्ही, ते शोचे झाड, त्याच्यावर कधी पर्पल कलरचे पानं होऊन जातात. तर ते कशामुळे होते, फॉस्फरसच्या डिफिशियन्सीला. फॉस्फरसची जर डिफिशियन्सी आली तर पर्पल कलर शो होते. आणि तो काय आहे, जो लिव्ह आहे आपला ग्रीन कलर, याच्यामध्ये काय ते डिस्कलरेशन. पण डिस्कलरेशन सारखे सिम्पटम जर शो करत असला एखादा प्लांट आणि त्याच्यामध्ये पर्पल कलर दिसत असला, तर ते कशाचे आहे, फॉस्फरसचे सिम्पटम्स आहे. बस, तुम्हाला तिकडे मग एवढे डिफिशियन्सी सिम्पटम करायचे काम नाही. फॉस्फरस झालं, नायट्रोजन झाला, NPK मगमो झाला. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचे आहेत न्यू लिव्ह मध्ये, बरोबर आहे. आता न्यू लिव्ह मध्ये पहा, पहिले तर न्यू लिव्ह ची काय डिफिशियन्सी सिम्पटम्स कोण कोण शो करते न्यू लिव्ह मध्ये, तर ते कोण आहेत, हेपो माणसं. आता याच्यामध्ये जे आहेत हे, याच्यामध्ये पण सेम सेम टाईप कसा, क्लोरोसिस. क्लोरोसिस मध्ये पण कोण, एका ठिकाणी ग्रीन, सॉरी, एका ठिकाणी येलो व्हेन्स आणि एका ठिकाणी ग्रीन व्हेन्स. आता जसं नायट्रोजनचे सिम्पटम शो झाले होते, तसेच इथं सिम्पटम शो होतात. आता येलो व्हेन जेव्हा होतात, याच्यामध्ये पण दोन आहेत न्यूट्रिएंट, एक आहे सल्फर आणि दुसरा आहे कॉपर. आता सल्फर मध्ये जेव्हा शो होतात तर सेम तसंच पूर्ण लिव्ह कोणता आहे, ग्रीन आहे. या ग्रीन मध्ये जे काय आहे, ह्या व्हेन्स येलो, येलो व्हेन्स. सेम नायट्रोजन मध्ये जे होते सेम जसंच तसंच याच्यामध्ये, फक्त फरक काय आहे, हे न्यू न्यूज मध्ये होते, ते ओल्ड न्यूज मध्ये होते. बाकी सगळं सेम जसंच तसं नाही. म्हणून तिथं मी तुम्हाला म्हटलं होतं की नायट्रोजन सोबत सल्फर लिहून. आणि इकडे जो कॉपर आहे, कॉपर मध्ये पण हळूहळू काय होते, तसेच सिम्पटम होतात. व्हेन्स येलो होतात, हळूहळू काय होते, लिव्ह येलो होते, व्हेन्स येलो, नंतर पूर्ण लिव्ह लिव्ह येलो पडतात. आणि त्याच्यानंतर काय आहे, कर्लिंग ऑफ लिव्ह होते याच्यावर, कर्लिंग ऑफ लिव्ह आणि विल्टिंग सिम्पटम्स शो करते, विल्टिंग. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की विल्टिंग, वरून पासून विल्टिंग होत आले. तुम्ही कॉपरचं सिट्रस मध्ये वाचलं असेल, डायबॅक इन सिट्रस कॉज ड्यू टू कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे. कशामुळे होते, मग ते असंच होते. आणि तो कॉपर कुठं होता, न्यू लिव्ह वरच्या साईडनं. जो डायबॅक कसा होते, वरून खाली खाली येते, खालून वर नाही जात.
डायबॅक वरून खाली खाली येते, तर डायबॅक सिमटम विल्टिंग सिमटम सिट्रस मध्ये शो कोण करते, कॉपर. तर हे कॉपरचे सिमटम्स आहेत. त्याच्यानंतर ग्रीन व्हेन्स. ग्रीन व्हेन्स मध्ये पण दोन न्यूट्रिएंट आहेत, एक आहे फेरस आणि दुसरा आहे मॅंगनीज. याच्यामध्ये इकडे आहे एक फेरस आणि इकडे आहे मॅंगनीज. या फेरस मध्ये पण जे आहे त्याच्यामध्ये मेन व्हेन जी आहे ही ग्रीन राहते. हा एक वेगळा क्वेश्चन येते. ही जी लिव्हच्या आतमधली आहे ही मेन व्हेन आहे ना, ही ग्रीन राहते. आणि आजूबाजूच्या ह्या ज्या सर्व व्हेन्स आहेत ह्या पिवळ्या होतात. मार्जिनच्या पण, ह्या पण, ह्या पण, ह्या पण, ह्या सगळ्या येलो होतात आणि पूर्ण लिव्ह येलो पडते. फक्त सेंटर मधली जी आहे मेन व्हेन जी आहे ही ग्रीन राहते. याचं सिम्पटम इथं लिहून घ्या. मेन व्हेन रिमेन ग्रीन, रिमेन्स ग्रीन. तर हे कशाचं सिम्पटम्स आहे, कुठं न्यू ल्यूथ मध्ये, तर ते कशाचं आहे, फेरसचं आहे. आणि मॅंगनीज मध्ये ऑल व्हेन्स रिमेन ग्रीन, जसं आपण तिकडे पाहिलं होतं. आतमधल्या ह्या पूर्ण, जसं आपण कशाचं पाहिलं तिकडे मॅग्नेशियमचं. मग ते मॅग्नेशियमचं ओल्डर ल्यूज मध्ये सेम सिम्पटम, ते त्याच्यामध्ये काय आहेत, इकडे न्यू ल्यूज मध्ये सेम सिम्पटम. इथं काय आहे, ऑल व्हेन्स रिमेन्स ग्रीन, मेन प्लस बाकी लॅटरल पण पूर्णच्या पूर्ण. हे काय झालं, मॅंगनीज. म्हणून याला पण काय म्हटलं ते, म्हणून जेव्हा तुम्ही रीड करसाल तेव्हा तुम्हाला दिसेल की इंटरव्हेनल क्लोरोसिस. जेव्हा मॅग्नीजचं वाचाल तिथं पण तुम्हाला दिसेल की या न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी सिम्पटम काय शो करते, तर इंटरव्हेनल क्लोरोसिस. मॅग्नीज प्लस आणखी काय आहे, मॅग्नेशियम. हे दोघं पण जे आहेत ते काय शो करतात, इंटरव्हेनल क्लोरोसिस. इंटरव्हेनल जेव्हा क्लोरोसिस नाव येईल तेव्हा फक्त हे दोनच तुमच्या डोक्यामध्ये आले पाहिजे, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम. हे दोन शो काय करतात, इंटरव्हेनल क्लोरोसिस. पर्पल कलर डिस्कलरेशन आलं तर फॉस्फरस आठवला पाहिजे. त्याच्यानंतर आहे ओल्ड प्लस न्यू ल्यूज मध्ये जो शो करते तो झिंक सांगितला मी. न्यू ल्यूज झालं, नंतर ओल्ड प्लस न्यू ल्यूज यांच्यामध्ये डिफिशियन्सी सिम्पटम शो करणारा कोण आहे, झिंक. आणि झिंक जेव्हा डिफिशियन्सी सिम्पटम शो करते तर तेव्हा हे जे ल्यूज आहे याच्यामध्ये कुठं कुठं डायरेक्ट अशा स्ट्रीप पडतील विल्टिंगच्या, आणि कुठं कुठं डायरेक्ट असे नेक्रोटिक पॅचेस दिसते. मग जेव्हा फ्लोरोसिस पण म्हणजे क्लोरोफिल पण गायब होत आहे, म्हणजे काय, ग्रीन कलर गायब होत आहे आणि येलो कलर येत आहे, आणि टिश्यूची काय होत आहे, डेथ होत आहे. फ्लोरोसिस प्लस नेक्रोसिस ऑकर सायमल्टेनियसली, दोन्ही जेव्हा एकाच वेळेस होतील किंवा दोन्ही तुम्हाला सिम्पटम दिसत आहेत, तर ते कोणत्या न्यूट्रनमुळे होतील, झिंकच्या डिफिशियन्सीमुळे. झिंकच्या डिफिशियन्सीमुळे. आणि ते पूर्ण ल्यूज मध्ये कुठं पण, ओल्ड ल्यूज असो की न्यू ल्यूज असो, तिथं दोन्ही ठिकाणी जे आहे डिफिशियन्सी शो करणारा हा झिंक आहे. त्याच्यामध्ये फ्लोरोसिस पण होते आणि काय होते, नेक्रोसिस पण होते. फ्लोरोसिस म्हणजे कसं, झाडाचा कलर वगैरे जर गेला, ग्रीन कलर गेला, तो कलर वापस आणता येते. पण जेव्हा नेक्रोसिस होते, टिश्यूची पूर्ण डेथ होते, तिथं नवीन ग्रोथ येणे लवकर पॉसिबल नाहीये. म्हणून फ्लोरोसिस वरच लवकरात लवकर कंट्रोल करायला पाहिजे. त्याच्यानंतर जे अपायकल बर्ड आहे त्याच्यामध्ये आहे मग कॅल्शियम आणि बोरॉन. अपायकल बर्ड, अपायकल बर्ड वर कोण डिफिशियन्सी सिम्पटम शो करते, तर कॅल्शियम आणि दुसरा कोण आहे, बोरॉन. मग तुम्हाला जेव्हा असं होईल की पॉलिनेशन प्रॉपर इम्प्रॉपर पॉलिनेशन झालं किंवा जे पोलन ग्रेन्सची ग्रोथ आहे ही व्यवस्थित झाली नाही, तेव्हा तुम्हाला दिसेल बोरॉनचे सिम्पटम. तेव्हा काय दिसतील, बोरॉनचे सिम्पटम. अपवर्ड कर्लिंग ऑफ लीव्स, इथं काय होते सिम्पटम, इथं अपवर्ड कर्लिंग ऑफ लीव्स. आणि याच्यामध्ये पण काय, फ्लोरोसिस पण होते प्लस नेक्रोसिस पण होते. फ्लोरोसिस प्लस नेक्रोसिस झाले सगळे सिम्पटम, डिफिशियन्सी सिम्पटम दोन स्लाइड मध्ये. एवढं जरी एक्झामच्या आधी लवकरात लवकर रिव्हिजन मारायचं असलं ना, तर एवढं
पटकन पाहून घ्यायचं मेन सिमटम्स. बाकी ठिकाणी तर आहेच मग. जसं फ्रूट मध्ये काहीतरी रॉटिंग आली, फ्रूट मध्ये व्यवस्थित क्रॅकिंग ऑफ फ्रुट्स आलं, मग बोरॉनचे सिमटम्स ते आपण वाचणारच आहे. त्याच्यानंतर हॉलो स्टेम आहे तिथं, किंवा आणखी सेल वॉल आहे, यांचं फॉर्मेशन आहे तिथं कोण आहे, मग नायट्रोजन काम करत आहे. नंतर रूटच्या डेव्हलपमेंटसाठी कोण काम करत आहे, फॉस्फरस काम करत आहे. कॅल्शियमच्या डेव्हलपमेंट, रूट हेअर साठी कोण काम करत आहे, तर कॅल्शियम काम करत आहे. त्याच्यानंतर न्यूक्लिक ऍसिड वगैरे यांच्यामध्ये हेल्प करणारा कोण आहे, फॉस्फरस आहे. फॉस्फेट ग्रुप तिथं तयार होतात. बाकी तिथं डिटेल आहेच, पण इथून मोस्ट ऑफ द क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे एखादा समजा हे का बरं सांगितलेलं आहे, कारण प्रॅक्टिकली जर एखाद्या फील्डमध्ये आपण गेलो, तिथं जर आपण डिफिशियन्सी सिमटम्स आपल्याला सांगायला लावलं, की सांगा बा साहेब हे कसं काय, एखादा शेतकरी विचारेल. तुम्ही जर नाही इकडे जॉब लागला, कुठेतरी कंपनीमध्ये गेले, तुम्हाला साहेब साहेब म्हणतील ना. शेतकऱ्याचं काम कसं आहे, साहेब ते पानं पिवळे पडले, मग आता कसं काय करावं. ते खालचेच पानं पिवळे पडू राहिले, वरचे तसे खालचे पानं गळू राहिले. तेव्हा समजलं पाहिजे ना, खालच्या पानामध्ये आहे डिफिशियन्सी सिमटम किती आहे, म्हणजे काहीतरी नायट्रोजनची किंवा कशाच तरी कमी झालेली आहे. एखादा म्हणेल की ते झाडच पर्पल कलरचे होऊ राहिले, तेव्हा तुम्हाला समजते की फॉस्फेटची कमी आहे, फॉस्फेटचा डोस वाढवून द्या. असं पटकन तुम्ही प्लांटचे डॉक्टर म्हणून औषध तुम्हाला लिहून देता आलं पाहिजे ना. नाही तर मग असं होईल काय, काही माहित नाही. असं होईल ना ते काय, थांबा थांबा सांगतो मी. अभ्यास केला आहे मी, काहीच नसेल तर अभ्यास केला आहे मी, सांगतो मी तुम्हाला. आणि मग तिकडून तिकडून गेले की याला त्याला फोन लावतील. त्यापेक्षा आपल्याला माहित पाहिजे ना नेमकं काय आहे तर. येलो वेन झाल्या, सगळे सगळे डिफिशियन्सी सिमटम्स आहेत सगळ्या न्यूट्रिएंट. याच्यावर फक्त थोडंफार जेव्हा तुम्ही कुठं प्रायव्हेट ठिकाणी गेले, जेव्हा कंपनीमध्ये जाता, कंपनीचे इंटरव्ह्यू द्यायला जाता, तिथं पण याचं खूप काम आहे. कारण तिथं सगळं फर्टिलायझरच्या कंटेंट मध्ये तुम्हाला हे राहते. त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की मायक्रोन्युट्रिएंटचा डोस कसा देतात. मायक्रोन्युट्रिएंट दिल्या जातात ना फील्डमध्ये, मायक्रोन्युट्रिएंटचा डोस मोस्टली फोलियर स्प्रे दिला जाते बघ. तर तो कसा दिला जाते, रूट कसे अपटेक करतात, मग झाडांची तुम्हाला रूटची ग्रोथ करायची आहे चांगली, फॉस्फरस वाढवा. फॉस्फरसशी रिलेटेड असणारं फर्टिलायझर कोणतं आहे ते वाढवा. हे सगळे याच्यामध्ये समजे.